नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टी व्ही भाग्य विजय आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आरोग्य समस्या ज्या आपल्या आयुष्यात येतात किंवा आपल्या शरीराशी जडतात आणि कुंडली याचा काही संबंध आहे का, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी साम टी व्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटोरीकर. सरांचं स्वागत करूया. सर, तुमचं स्वागत. नमस्कार. सरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विजय चाटोरीकर हे गेल्या 20 ते 25 वर्षांहून अधिक काळ झाला ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. तसंच अनेक समाजोपयोगी उपक्रम जे आहेत ते आपल्या ज्योतिषशास्त्राच्या आणि रत्नशास्त्राच्या आणि कुंडलीच्या अभ्यासातनं, वास्तुशास्त्राच्या अभ्यासातून ते राबवतात. तसंच त्यांना या विषयामध्ये त्यांनी ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये PhD ही पदवी संपादित केलेली आहे. तसंच त्यांच्या 3 पिढ्या या रत्नशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र पारंगत आहेत. सरांना या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असे प्रतिष्ठित सन्मान मिळालेले आहेत. त्यांचा गौरव झालेला आहे अनेक ठिकाणी, अनेक कार्यक्रमांमध्ये. तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने त्यांचं कन्सल्टेशन जे आहे, समुपदेशन आहे ते देतात. आणि त्याचप्रमाणे सरांची वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स आहेत, त्यांची केंद्रं आहेत. ती आहेत पुणे, ठाणे आणि औरंगाबाद इथे छत्रपती संभाजीनगर इथे सरांचं केंद्र आहे. तिथे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन सरांचा सल्ला घेऊ शकता. त्यांना प्रत्यक्ष जाऊन त्यांचं मार्गदर्शन, अपॉइंटमेंट घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर, आपल्या आरोग्य समस्या किंवा आपल्या शरीराला, शरीर म्हटलं तर कुठल्या ना कुठल्या तक्रारी, कुरबुरी असणारच. पण आपल्या कुंडलीवरून आपल्याला हे अभ्यासता येतं का की आपल्याला कोणती समस्या जडणार आहे आरोग्यविषयक? मी जसं तुला प्रत्येक कार्यक्रमात मी एक सांगत असतो की ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे. आणि आरोग्य जी गोष्ट आहे, काय तुला एक सांगतो की जेव्हा आपला जन्म होतो ना, की तेव्हा जे परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे तेव्हा सगळं व्यवस्थित दिलेलं असतं. हे तुम्हाला व्यवस्थित हात दिले, त्यात कोणतंही त्याच्यामध्ये व्हायरस टाकून दिलेलं नसतं. खरं. हां. आणि नंतर जे काही निर्माण होत असतं ते आपल्या वागण्यानं, आपल्या कर्मानं, आपल्या खाण्यापिण्यानं, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाच्या पद्धतीनं त्या गोष्टी निर्माण होत असतात. तर मग ह्या ज्या पद्धती, वागणं, आपलं कर्म आहे हे ग्रहांमुळे ठरलेलं असतं की तुम्ही कोणते ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये कसे असल्यामुळे तुम्ही कसे वागणार, तुमचं खाण्यावर कंट्रोल असणार आहे की नाही, तुमचं झोपण्यावर कंट्रोल असणार आहे की नाही, तुम्ही स्वतःच्या प्रकृतीची काळजी कशी घेत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या ग्रहांमुळं किंवा ग्रहांच्या योगांमुळं आपल्या मनामध्ये काही विचार येतात आणि त्यानुसार आपण तसं वागत जातो आणि त्याच्यामुळे काही ना काही प्रॉब्लेम आपल्याला जडायला सुरुवात होते. जसं तू आता प्रश्न विचारलास की आजार आपल्याला होऊ शकतो का नाही, शक्यता आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण नक्कीच जाणून घेऊ शकतो की तुम्हाला आजार होऊ शकतात. आता माझ्याकडे बरेच अशा पत्रिका येतात, जेव्हा मी त्यांची पत्रिका पाहतो त्यांना मी सांगतो की बाबा तुम्हाला सर्दीचा त्रास होतो का. आणि ह्या विषयामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे, कारण मी जी PhD केलेली आहे ॲस्ट्रोलॉजीमध्ये ती मेडिकल ॲस्ट्रोलॉजीमध्ये PhD केली. त्याच्यामुळं साधे साधे आजार किंवा दीर्घ आजार की कसे होऊ शकतात, की ग्रहांची कोणती परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येईल तेव्हा तुम्हाला ते त्रासदायक असू शकतं आणि त्यातून तुम्ही बरे होणार आहेत का नाही, की त्यातून तुम्हाला एखादं औषध लागू पडलं पाहिजे, ते लागू होणार आहे का नाही, किंवा ट्रीटमेंट तुम्हाला योग्य मिळणार आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण पत्रिकेच्या माध्यमातून जाणकार ज्योतिषाच्या मार्गदर्शनामुळे आपण ते घेऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की आपल्या पत्रिकेमधलं जे षष्टम स्थान आहे ते आपल्याला आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा त्या षष्टम स्थानाचा विचार करतो आणि तेव्हा आपण जेव्हा पत्रिकेचं परीक्षण करत असतो किंवा निरीक्षण किंवा अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला जाणतं की तुमच्या षष्टम स्थानाशी संबंधित कोणकोणते ग्रह आहेत, मग त्याच्या संबंधितली महादशा, आंतरदशा आपल्याला कधी येणार आहे आणि त्या काळामध्ये आपल्याला काय होऊ शकतं. किंवा बरेच असे पण जातक माझ्याकडे येतात की त्यांची पत्रिका पाहिल्यावर मला असं वाटतं की तुम्हाला आपली प्रकृती आहे प्रत्येकाची, वात, पित्त आणि कफ ह्या 3 याच्यामध्ये, तर आपल्याला त्याच्यातून हे कळू शकतं की तुम्हाला त्याच्यानुसार कोणकोणते आजार होऊ शकतात. तुम्हाला डोळ्याचे आजार होऊ शकतात का, तुम्हाला हाडाचे आजार होऊ शकतात का, तुम्हाला जॉईंट पेन असतं का, कोणाला दीर्घ आजार जसे हार्ट BP आहे, शुगर आहे किंवा दीर्घ आजार ज्याला म्हणतो की ते आजार असतात पण माणूस नॉर्मल जगू शकतो. फक्त रोज त्याचं औषध घेणं गरजेचं असतं, त्याला एक नियमित औषधाचा पुरवठा ठेवणं गरजेचं असतं. तर असे पण आजार जे असतात की तुम्हाला आयुष्यभर किंवा उत्तरार्धामध्ये तुम्हाला पूर्ण गोळ्यावर किंवा औषधावर डिपेंड राहावं लागतं. तर हे पण आपण आपल्या पत्रिकेवरून जाणून घेऊ शकतो आणि त्याच्यावर आपण योग्य ते ग्रहांच्या स्थितीनुसार आणि त्यांच्या जे काही गोचरीमध्ये होणारे बदल असतात किंवा भ्रमण असतात त्याच्यानुसार आपण ते जो उपाय केले तर त्याच्यानुसार होणारे काही जे त्रास असतात ते आपण टाळू शकतो आणि त्याच्यावर योग्य ते उपायसुद्धा आपण करू शकतो.
डॉक्टर, आपल्या पत्रिकेतले कोणती स्थानं आणि कोणत्या ग्रहांची दशा हे आपल्या आरोग्यविषयक समस्यांना कारणीभूत असते? जसं स्थानाच्या बाबतीत मी आत्ताच तुला सांगितलं की 12 स्थान आहेत, त्यातलं जे षष्टम स्थान आहे आपल्या पत्रिकेतलं, की जे पंचम स्थान आणि सप्तम स्थानाच्या मधलं स्थान आहे, त्याला आपण षष्टम स्थान म्हणतो, ते आरोग्यासाठी फार महत्त्वाचं असतं. तर आरोग्याच्या बाबतीमध्ये षष्टम स्थानामध्ये कोणते ग्रह बसलेले आहेत, तर जेव्हा तिथे एखादा भ्रमण असतं की जिथे एखादा पापग्रह येतो किंवा अशुभ ग्रह येतो किंवा शनी राहूचा संबंध तिथे येतो किंवा मंगळाचा संबंध तिथे येतो, तर अशा वेळेस आपल्याला कळतं की त्या काळामध्ये काही ना काही त्रास होणार आहे. किंवा गुरुचे भ्रमण जे असतं तेव्हा जो षष्टमातून किंवा षष्टमात अष्टमात असेल किंवा अष्टमाशी संबंधित गुरुचा संबंध येतो. तर अष्टम स्थान आणि षष्टम स्थान हे दोन्ही स्थान आपण आरोग्यासाठी फार महत्त्वाचे समजतो की त्या दोन्ही स्थानाशी संबंधितले जे ग्रह असतात त्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की तुम्हाला फ्युचरमध्ये कोणत्या काळामध्ये कोणते आजार होऊ शकतात. बरं, ते होणार असतील तर त्याच्यावर आपल्याला मात कशी करता येऊ शकते आणि काय आपण प्रिकॉशन घेतले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा, आणि कोणती उपासना केली पाहिजे. उपासनेमध्ये फार मोठी ताकद असते की आजकाल आपण उपासनेला फक्त नवीन मॉडर्न नाव घेतो की मेडिटेशन केला पाहिजे. तर पहिल्या काळामध्ये तेच होतं, उपासनाच होती. तर पहिल्या काळात तुम्ही उपासनेला अंधश्रद्धा म्हणता, पण माझं म्हणणं की उपासना ही प्रत्येकासाठी फार गरजेची आहे. उपासना केल्यानं सगळ्या आजाराचा जो बेस असतो ना तो मानसिकतेतून जात असतो. जेव्हा एखाद्याचं मन कमजोर असेल ना त्याला साधी सर्दी पण खाऊन टाकतं. तर साध्या सर्दीमध्ये सुद्धा तो खूप परेशान असतो. पण एखाद्या माणसाचं मनोधैर्य खूप चांगलं असेल, त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स, त्याचं आत्मबल जर खूप स्ट्रॉंग असेल तर तो धुरंधर आजाराला सुद्धा सामोरे जाऊ शकतो. तर शेवटी तुमच्या पत्रिकेमध्ये तुमचा चंद्र काय काम करतोय, तुमचा चंद्र कसा आहे, कारण एकदा तुम्ही जर घाबरलात एखाद्या आजाराला तर तो तुम्हाला आजार खाऊन टाकत. पण तुम्हाला जर तुमचा चंद्र स्ट्रॉंग असेल, तुमची मानसिकता स्ट्रॉंग असेल तर तुम्ही कोणत्याही आजारावर त्याच्यावर बाहेर पडू शकता किंवा त्याला फेस करू शकता, त्या संघर्षातून बाहेर निघू शकता. तर ही सगळ्या ग्रहांची स्थिती जर आपण जाणकार ज्योतिषाच्या मार्गदर्शनाखाली जर आपण त्याचे उपाय केले. आता बरेच असे झाले की आता कोरोनाच्या काळामध्ये असे बरेच लोक माझ्याकडे यायचे की थोडं माझं आयुष्य किती आहे, हे काय ते काय, म्हणजे सहसा त्यांची मानसिकता ती भिलेली होती. एक स्ट्रेस, त्यांना भीती निर्माण झाली होती, स्ट्रेस निर्माण झाला होता की आता माझे बरेच असे पण पाहिले की एकाच घरातले 5-5 माणसं गेले कोरोनाच्या काळामध्ये, पॅन्डेमिक. त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये ती काय भीती बसलेली की आता काय होतं की आता मागचे बघितलं असेल 1-2 आठवड्यापूर्वी, 4 आठवड्यापूर्वी कोरोनाची पुन्हा काही न्यूज लावू लागला की असे लोक माझ्याकडे धावत आले की आता पुन्हा आहे का, काय होणार आहे का, मला काय होऊ शकतं का, माझ्या मुलाला, पत्नीला, अजून जे काही नातेवाईक असेल. तर ही जी आहे ना की जेव्हा आपलं मन कमजोर पडतं ना की तेव्हा व्हायरस तुमच्यावर अटॅक करायला लागतं. तर तेव्हा तुमचं मन स्ट्रॉंग असतं. तर मन स्ट्रॉंग ठेवण्यासाठी तर उपासना फार महत्त्वाची. आत्मबल वाढवायचं असेल तर तुम्हाला उपासना करणं गरजेचं आहे. आणि मग ती कोणती केली पाहिजे हे सुद्धा आपण पत्रिकेवर जाणून घेऊ शकतो. आणि त्यानुसार काही उपाय असतात, काही रत्न असतात, काही यंत्र असतात, त्याच्यानुसार जी उपासना केली तर आपल्याला हे बघा, एक कसं असतं माहिती का नाही की संकट येणार नाही असं कोणीच नाही. ते देवालय चुकलं नाही, आपण तर माणसं, ते येणारच. पण त्याच्या समोर जाण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं असतं आणि ते आपण केल्या पाहिजे. डॉक्टर, बऱ्याचदा काहींची ही तक्रार असते की मला मोठा त्रास किंवा मोठा आजार काही नाही, पण मला सारखी 3 त्रिकाळ सर्दी असते किंवा मला जरा कुठे गेलं की धुळीची ॲलर्जी होते. तर या सगळ्याला कोणती ग्रह कारणीभूत? कसं असतं, जेव्हा केतूचा आणि राहूचा संबंध, आता हे अशा पत्रिका भरपूर येतात आणि काही ठराविक राशी असतात त्यांच्यामध्ये सुद्धा हा प्रमाण जास्त पाहायला भेटतं. कारण मी मागच्या 25-30 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो, तर मी पाहिलेलं की काय होतं की जेव्हा राहूचा आणि केतूचा संबंध षष्टम स्थानाची येतो, आता अशा लोकांना धुळीची ॲलर्जी असते किंवा बरेच आपण पाहतो की भर उन्हाळ्यात त्यांना सर्दी होते, की गरमीचे दिवस चालू असतात आणि त्यांना सर्दी होते. आणि आता जशी धुळीची ॲलर्जी म्हणली असतो की धुळीची ॲलर्जी बस की सहसा मी पाहिलं की मिथुन राशीचे लोक, वृश्चिक राशीचे लोक, मीन राशीचे लोक, ह्या लोकांना ह्या बाबतीतले आजार किंवा ॲलर्जिक प्रॉब्लेम ज्याला म्हणतो आपण ते जास्त असतात. की सहज सर्दी होणं, कफ, आणि ती प्रकृती कफयुक्त असते आणि त्याच्यामुळं मग तिथे जर राहू केतूचा संबंध आला तर हे ॲलर्जिक प्रॉब्लेम फार मोठा नसतो तो. पण त्याच्यावर मेडिकलमध्ये पण काही उपाय नाही आहे, कारण तिथे पण मेडिकल पण तिथं थकलेलं आहे. पण ते तात्पुरतं कमी होण्यासाठी काही मेडिसिन देतात, तर तो त्रास कमी होतो. पण ते कायमस्वरूपी जर जायचं असेल तर त्याच्यामध्ये काही उपासना अशा आहेत की तुम्ही
त्याच्यातून तुम्ही कायमस्वरूपी बाहेरसुद्धा पडू शकता. फक्त कसं असतं की कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी सातत्य फार महत्त्वाचं असतं. आणि प्रत्येकजण ते सातत्यानं करत नाही, त्याच्यामुळे मग ते पुन्हा पुन्हा त्या गोष्टी त्यांना त्या म्हणजे त्रास सहन करावा लागतो. आणि त्यासाठी जर सातत्य ठेवून जर प्रयत्न केले तर नक्कीच त्याच्यातून तो त्रास आपण कमी करू शकतो. डॉक्टर, काहींना दीर्घ आजारसुद्धा असतात किंवा एखादा आजार त्यांना जडला तर तुम्ही कितीही वैद्यकीय मदत घ्या किंवा कितीही चांगल्या डॉक्टरांना दाखवा, ऑपरेशन करा, सर्जरी करा, ते काही त्या आजाराच्या फेऱ्यातनं सुटत नाही. अशा म्हणजे या कुठल्या कुंडली असतात तुमच्या अभ्यासानुसार? काय, मी जेव्हा असं बऱ्याच लोकांच्या पत्रिका पाहिल्या की आता माझ्याकडे एक पत्रिका आली होती, नाव नाही सांगत मी. तो व्यक्ती आता सध्या 53-54 वर्षाचा व्यक्ती आहे. त्याला वयाच्या 15व्या वर्षापासून किडनीचा त्रास आहे. त्याची किडनीची साईज कमी आहे. तर हा जो त्रास त्याला निर्माण झाला तर तेव्हा त्यानं तर बरेच डॉक्टर केले असतील त्यानं आत्तापर्यंत, आणि तो आता 2-3 वर्षापूर्वी माझ्याकडे आला, म्हणजे कोरोनाच्या आधी ते माझ्याकडे आले होते. आणि तेव्हापासून ते सातत्यानं माझ्याकडे येतात की त्यांना वयाच्या 15व्या वर्षी कळालं की त्यांच्या किडनीची साईज कमी आहे किंवा ते वर्क प्रॉपर करत नाहीत. मग त्यांना अंगावर सूज येणं, सगळ्या गोष्टी, आणि खूप तेव्हापासून ते पथ्य पाळतात. आणि आता 2019च्या एंडमध्ये त्यांना डॉक्टरनं काहीतरी बायपास करायला सांगितले किंवा एंजिओग्राफी करायला सांगितली होती. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की क्रिएटिन त्यांचं जे आहे ना ते सतत वाढलेलं असतं. तर ते घाबरून गेले होते. तेव्हा मी पत्रिका पाहिल्यानंतर त्यांना मला लक्षात आलं की त्यांच्या षष्टम स्थानाचा संबंध, षष्टमात शनी आहे आणि अष्टम स्थानामध्ये राहू आहे. तर जेव्हा असा संबंध येतो ना, आणि जो आहे शनी तो षष्टमात असल्यामुळं तो दीर्घ आजार देतो की तो कायमस्वरूपीचा आजार असतो, त्यातून बाहेर पडणं मुश्किल असतं. आणि राहू जो आहे तो पण अष्टमात आहे, त्यामुळे आजारामुळे मृत्यू हे त्याच्यामध्ये दिसतं. तर अशा वेळेला मग तेव्हा ते घाबरून गेले होते आणि त्यांना क्रिएटिन जास्त असल्यामुळं एंजिओप्लास्टी पण करता येत नव्हती. तर अशा वेळेस मी त्यांना महामृत्युंजयाची उपासना दिली होती. आणि महत्त्वाचं काय की त्यांचं मनोबल वाढवलं. मनोबल वाढवलं हे कशामुळं की त्यांनी महामृत्युंजयाची उपासना केली, त्यासोबत त्यांना काही रत्न पण दिले होते मी आणि काही मंत्र दुसरे पण दिले होते. पण त्याच्यानं काय झालं की त्यांचं क्रिएटिन कमी व्हायला लागलं आणि ते स्थिर राहिलं, म्हणजे एकदम कमी नाही झालं, पण त्यांना जे काही बीपीचा त्रास वाढू लागला किंवा हार्टच्या प्रॉब्लेम ते त्याच्यामध्ये कमी झाले आणि ते अजूनही व्यवस्थित ड्युटीला करतात, काम करतात. हे जे असतं ना हे मनोबलावर जास्त असतं. आणि जेव्हा असे दीर्घ आजार येतात तेव्हा ते माणसं आणि सभोवतालचं वातावरण हे पॉझिटिव्ह मिळणं फार गरजेचं असतं. आणि मनोबल तिथं वाढलं तर माणूस कोणत्याही गोष्टीवर मात करून पुढे जाऊ शकतो. नक्कीच आपण आणखी जाणून घेणार आहोत याविषयी, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर भाग्यविजयमध्ये आपलं स्वागत. आरोग्य समस्या आणि त्यावरचे उपाय याविषयी आपण चर्चा करतो आहे. डॉक्टर, बऱ्याच जणांना, काही जणांना ही कौटुंबिक पार्श्वभूमीच असते किंवा मेडिकल हिस्ट्री असते, फॅमिली हिस्ट्री असते की कॅन्सरसारखे आजार किंवा डायबिटीजसारखे आजार किंवा आणखी इतर लाईफस्टाईल डिसीजेस हे त्यांच्या कुटुंबामध्ये असतातच. तर हे कशामुळे होतं? का असतं की जसं मी तुम्हाला अष्टम स्थान सांगितलं ना, अष्टम स्थानावरून असं कळतं आपल्याला, हे आपण जाणून घेऊ शकतो की तुम्हाला वडिलोपार्जित किंवा तुमच्या कौटुंबिक जे काही हिस्ट्री आहे त्याच्यानुसार तुम्हाला लाभ काय काय होणार आहेत आणि नुकसान पण काय काय होणार ते पण त्याच्यावरून कळतं आपल्याला. तर त्या ठिकाणी जसं मी सांगितलं की राहू जर तुमच्या अष्टमात असेल किंवा अष्टमाचा संबंध तुमच्या दशम स्थानाशी येतो आणि त्याचाही संबंध तुमच्या षष्टम स्थानाशी असेल तर वडिलोपार्जित किंवा जे परंपरेने येणारे जे आजार असतात, जसे की आपण शुगर पाहतो की डायबिटीज हे बऱ्याच जणाला येते, पारंपरिक पद्धतीने वडिलाला असते, जे असं ते येतं. तर तो जो असतो ना की तो जो प्रॉब्लेम आहे की त्याच्यामध्ये आपण आधीच जाणून घेऊ शकतो आणि त्यांनाही माहीत असतं की वडिलाला शुगर असतेच त्यांच्या, त्याच्यामुळे ते पुढे भविष्यात त्यांना होणारच आहे. पण याच्यामध्ये काय असतं की जेव्हा आपल्याला कळतं की समजा एखाद्याच्या वडिलाला आहे शुगर खूप हाय आहे त्यांची किंवा खूप लो आहे किंवा बीपीचा त्रास आहे, तर याच्यातून बाहेर जर पडायचं असेल तुम्हाला तर त्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत, जे आपले पाठीमागची जी पिढी असते किंवा आपले वडील असतात आणि त्यांनी ज्या चुका केल्या त्या टाळण्याचा आपण जास्त प्रयत्न केला पाहिजे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय होतं की एक मानसिकता होऊन गेलेली असते की वडिलाला आहे, आईला आहे, म्हणजे मला काहीतरी होणारच आहे, मला ते होणारच आहे. आणि मग त्याच्यामध्ये काही जण, बरेच जण मनानं खचून जातात
आणि मग ते जे वयाच्या 50-60च्या नंतर त्यांना व्हायला पाहिजे असतं. आता माझ्याकडे असंच एक उदाहरण आहे की वयाच्या 29व्या वर्षी त्याला शुगरचा प्रॉब्लेम सुरू झाला. एक असं उदाहरण आहे की त्याला वयाच्या 22व्या वर्षी शुगरचा प्रॉब्लेम सुरू झाला. तारुण्यात असताना कमी वयात हे जे झाले ना, तर हे ओव्हर थिंकिंगमुळे होतात. की ओव्हर थिंकिंग का होतं की जेव्हा तुमचा पत्रिकेतला चंद्र बिघडतो आणि चंद्र हा काय करतो की भरकटून ठेवतो तुम्हाला आणि तो एका स्ट्रेसमध्ये तुम्हाला वावरायला शिकवतो. आणि मग त्यावेळेस ती एक जी निगेटिव्हिटी त्या व्यक्तीमध्ये निर्माण होते ना, की 22-23 वर्षाच्या मुलाला कळतं की आपल्या वडिलाची शुगर खूप जास्त आहे आणि भविष्यात ती आपल्याला पण होणार आहे. तेव्हापासून तो विचार करायला लागतो की मला होणार आहे, मला होणार आहे, मला होणार आहे. पण एक सायन्सचा नियम आहे की आपण जे स्पेसमध्ये सोडतो ना, तेच फिरून आपल्याकडे येत असतं. त्यासाठी पहिल्या काळामध्ये सगळेजण सांगायचे की शुभ बोलणार आहे, घरामध्ये वास्तू तथास्तू म्हणत असते. तर ही सहज बोलण्याच्या पद्धती होत्या, पण त्याच्या मागे एक सायन्स होतं की तसं सुद्धा आता सुद्धा आपण जर सांगतो की मला ते होऊ शकत नाही, मी तसं ते होऊ देणार नाही, त्याच्यावर मी मात करणार आहे, ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण झाली, आपण कशावर मात करू शकतो. असे बऱ्याच मुलांना किंवा मुलींना त्याच्यातून बाहेर काढलेलं आहे की त्यांच्या आईवडिलाला जरी असेल तरी त्यांना ती झालेली नाही अजून. त्यांचं वय आता एकाचं 71 वर्ष वय आहे, त्यांना अजून नाही झालेलं आहे. फक्त त्याच्यामध्ये काय की तुमचं मन स्थिर ठेवणं, तुमचं मनोबल वाढवणं आणि उपासनेमध्ये खूप ताकद असते. आणि तुम्ही उपासना नेमकी काय करायची, तुमच्या अष्टमाशी संबंधित षष्टमाशी संबंधित ग्रहांची उपासना तुम्ही केली पाहिजे. गोचरीतले तुम्हाला जे ग्रहमान, त्यामुळे मी सगळ्यांना सांगत असतो की जसं तुम्हाला फॅमिली डॉक्टर असतो ना, तसं तुम्हाला फॅमिली ॲस्ट्रोलॉजर असणं फार गरजेचं असतं. ह्या वर्षात तुमच्या जीवनामध्ये काय काय होणार आहे, एक अंदाज, एक शक्यता असतात की अशा ग्रहांची स्थिती आहे, त्याच्यामुळे काय नुकसान होऊ शकतं, आजारपण येऊ शकतं का, आर्थिक नुकसान होऊ शकतं किंवा कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतात. तर ह्या गोष्टी जाणून जर घेतल्या तर आपल्याला त्याच्याबद्दलचं प्रिकॉशन आधीच घेता येतं आणि त्याच्यावर काही उपाय असतील तर ते आपल्याला आधी करता येतात. आणि ते जर केलं आपण तर येणार नाही संकट अशातली गोष्टच नाही, पण त्याची तीव्रता ती कमी असेल आणि त्याच्यातून तुम्ही सहजरित्या पार करू शकता त्याला आणि पुढे जाऊ शकता. जर असं वंश परंपरागत एखादा आजार जर तुम्हाला येणार असेल तर त्या आजारावरचे जे काही शक्यता आहेत त्या दूर करण्यासाठी, कमी करण्यासाठी आपण ते जे काही तुमचे षष्टम स्थान, अष्टम स्थान आणि दशम स्थान हे वडिलाचं असतं. त्यामुळं वडिलोपार्जित किंवा वडिलाच्या ब्लडच्या याच्या रिलेशनमधून तुम्हाला काय येऊ शकतं आणि हेच जर रिलेशन तुमच्या चतुर्थ स्थानाशी संबंध असेल तर आईच्या ब्लड रिलेशनमधून तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात हे पण कळतं. तर मग नेमकं कोणत्या ब्लड रिलेशनमधून तुम्हाला ते आजार होणार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही काय उपासना केली पाहिजे ते सुद्धा आपण पत्रिकेवर जाणून घेऊ शकतो. आणि ते योग्य ते उपाय जर केले तर मला वाटतं की होणारच नाही अशातली गोष्ट नाही, पण जरी झालं तरी ते तुमच्या आवाक्यात असणार आहे आणि तुम्ही ते व्यवस्थित त्याच्यातून मार्ग काढू शकता आणि पुढे जाऊ शकता. डॉक्टर, आपण मेंटल हेल्थविषयी बोलूया, कारण मानसिक स्वास्थ्य हा फार महत्त्वाचा विषय ज्याला हात घातलाच गेला पाहिजे. तर बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा विषय ऐकतो, अरे आत्ता तर हा चांगला होता, मात्र काही काळाने त्याला काहीतरी मानसिक असंतुलन वगैरे झालं आणि मग मानसिक स्वास्थ्य बिघडलं आणि तो डिप्रेशनमध्ये गेला, स्ट्रेसमध्ये, तणावाखाली गेला. आणि अशा स्थितीत म्हणजे ही स्थिती होण्यासाठी कोणते ग्रह कारणीभूत असतात? फार महत्त्वाचा प्रश्न विचारला असं आत्ताच्या काळासाठी हे फार महत्त्वाचा. पहिल्या काळामध्ये कसं होतं की फ्रस्ट्रेशन किंवा डिप्रेशन हा शब्द आपण ऐकला नव्हता, कारण तेव्हा लोक काय करायचे की त्यांना कोणी सपोर्टिंग नसायचं. मुलं असायची 4-5-6 जण, बहीण भावंड असायचे, ते आपापलेच एकमेकाचं पाहून लहानाचे मोठे व्हायचे, आपापलेच निर्णय घ्यायचे. तर ती जी मानसिकता त्यांची असायची ना, त्याच्यामध्ये ते शिकण्याचा प्रयत्न करायचे. याच्यामध्ये ग्रहणमानाबद्दल तुम्ही बोलणारच आहे, पण एक सध्याची जी कौटुंबिक स्थिती आहे किंवा आणि सामाजिक स्थिती आहे त्याच्यावर मला 1-2 मिनटं बोलणं फार गरजेचं वाटतं, म्हणून मी त्याच्यावर बोललो आधी. आजकाल काय झालं आहे की मला मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे, मी काय करतो की मला जे माझ्या आयुष्यात मिळालं नाही ते त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. त्यांना मी संघर्ष शिकवत नाही, त्यांना अपयश शिकवत नाही, अपयश कसं पचवायचं हे पण शिकवत नाही. मग काय होतं की त्याच्यानं त्यांना सेफ झोनमध्ये राहायची सवय असते आणि जेव्हा ते कॉम्पिटिशनच्या जगामध्ये येतात आणि तिथं त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तर मग ते फ्रस्ट्रेशनमध्ये किंवा डिप्रेशनमध्ये जातात आणि त्यांचं मानसिक संतुलन तिथे बिघडतं. ह्याला कारणीभूत काय असतं तर आपल्या पत्रिकेतला शनी आणि चंद्र. शनी चंद्राला आपण विषयोग म्हणतो. ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनी आणि चंद्राचा विषयोग येतो सहसा यांना फ्रस्ट्रेशनचा, डिप्रेशनचा किंवा मी आजकाल पाहतो की शिझोफ्रेनिया नावाचा आजार आहे, तो मानसिक आजार आहे. ते असे जे आजार जे निर्माण होतात हे चंद्रामुळं आणि शनीमुळं जास्त करून निर्माण होतात. आणि ज्यांचा चंद्र कमजोर असतो किंवा षष्टमाशी चंद्राचा आणि शनीचा डायरेक्टली संबंध येतो असे तर लोक डिप्रेशनमध्ये जातातच. त्याचं कारण काय असतं की शनी चंद्र हा विषयोग आहे
आणि मन निगेटिव्ह विचार करायला लागतं, ओव्हर थिंकिंग करायला लागतं आणि ते मग त्यांच्या ब्लेमिंग सुरू होऊन जातं आणि त्यांचा कोणावरही विश्वास नसतो स्वतःशिवाय. आणि ते पाहायला गेलं तर खूप चांगले वाटतात आपल्याला, पण ती जवळच्या लोकांना खूप मानसिक त्रास देत असतात आणि स्वतः मानसिक त्रास करून घेत असतात. तर मनोबल वाढवण्यासाठी, मानसिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांचं गुरुबळ वाढवणं गरजेचं असतं. गुरु हा आत्मबलाचा कारक आहे आणि गुरुबळ जर वाढवलं तर आत्मबल जर वाढलं तर त्यांच्यातली निगेटिव्हिटी कमी होते. मन कठोर करणं गरजेचं असतं, काही गोष्टी इग्नोर करता आल्या पाहिजेत आणि ते जर इग्नोर झाल्या तर मला वाटतं मानसिक संतुलन व्यवस्थित होऊ शकतं. डॉक्टर, रत्नशास्त्रावर तुमचा चांगला अभ्यास आहे आणि त्याच अनुषंगाने मला हे विचारायचं आहे की आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपण कोणती रत्न धारण करू शकतो का? जसं मी तुला सांगितलं आता की मानसिक त्रासासाठी आत्मबल वाढवण्यासाठी गुरुचं रत्न धारण केलं पाहिजे पुष्कराज. त्यासोबत अजून बऱ्याच जणांना डायजेशनचे खूप प्रॉब्लेम असतात की अपचन किंवा त्या संदर्भातले जर प्रॉब्लेम असतील तर आपण प्रॉब्लेमनुसार सुद्धा बरेच रत्न वापरू शकतो. जर डायजेशनचा प्रॉब्लेम असेल तर तिथं तुम्हाला गोमेत हा राहूचं रत्न ते तुम्हाला तिथं कामाला येऊ शकतं. किंवा बऱ्याच जणांना स्थूलता येते किंवा थायरॉईडचे असे आजार असतात तर त्यांनी लसण्या म्हणजे जे केतूचं रत्न आहे ते वापरलं पाहिजे. त्यासोबतच स्किनचे प्रॉब्लेम बऱ्याच जणांना असतात की त्यामुळे स्किनमध्ये रॅशेस येणं, डागं पडणं किंवा बरेच असे स्किनच्या बाबतीतले ड्राय असणं किंवा कोंडा होणं असे बरेच प्रॉब्लेम मी पाहतो की तसे पण प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येतात. आणि मी मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये PhD केल्यामुळं मी त्याच्यावरचे सोल्युशन फार बारकाईनं पाहिलेलं आणि त्याचे रिझल्ट पण चांगले घेतलेले की स्किनसाठी जेव्हा सूर्याचा आणि बुधाचा संबंध येतो ना आपल्या पत्रिकेमध्ये तेव्हा स्किनचे प्रॉब्लेम येतात. तर त्यावेळेला बुधाचं रत्न जे एम्ब्रॉल्ड आहे किंवा पाचू ते आपण धारण केलं तर नक्कीच हे स्किनवरचे जे स्किनच्या संदर्भातले जे प्रॉब्लेम आहेत ते आपण कमी होऊ शकतात. त्यासोबतच ओव्हर लिप्सिंग बऱ्याच जणांना असतो, बोलताना अडखळणे किंवा एकदम फास्ट बोलणे, ते बोललेलं कळत नाही आपल्याला किंवा एखादं अडखळत बोलत असतात जसं किरण जसं असतं तर त्या पद्धतीने. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सूर्याचं रत्न ते प्रेझेंटेशनसाठी फार महत्त्वाचं असतं. त्यासोबत बुधाचं रत्न जर धारण केलं तर नक्कीच तो जो प्रॉब्लेम असतो बोलण्यातला अडखळण्याचा किंवा स्पीडमध्ये बोलण्याचा ते पण आपलं कमी होऊ शकतो. नक्की. जर तुम्हाला कुंडलीविषयी, तुमच्या कुंडलीविषयी किंवा तुमच्या भविष्याविषयी मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही डॉक्टर विजय चाटोरेकर यांना येऊन भेटू शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर भाग्यविजयमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.